जॉब आणि घरातली कामं करत असताना माझं कंटेंट क्रिएटर बनण्याचं स्वप्न मागे राहतं आहे का, असं तर मला नक्कीच वाटायला लागलं आहे आत्ता. मी बरेच व्हिडिओज वगैरे घेते आहे, पण मला अजिबात म्हणजे एडिट करायला वेळच भेटत नाही आहे. कारण की मी आता काम सुरू केलेलं आहे, माझं क्लासेस चालू आहेत माझे आणि आता मला जॉब पण लवकरच चालू होणार आहे. रमाबाळाला बघत मला सगळं अरेंज करावं लागणार आहे. पण तरी पण मी नक्कीच असा प्रयत्न करेल की मी वेळेवर रील्स वगैरे अपलोड करत राहील. या आठवड्यात तर मला अजिबात जमलं नाही. लास्ट संडेला टाकलं होतं, त्याच्यानंतर या संडेला मी दुसरा व्लॉग टाकते. असं केल्याने कसं होणार आहे रील क्रिएटर. तर मला डेली व्लॉग्स वगैरे टाकावे लागणारच आहे, थोडा वेळ काढून का होईना. आता नवीनच सुरुवात आहे त्यामुळं जरा वेळ लागतो आहे खरं तर. पण मी हळूहळू ते रेंज मॅनेजमेंट करेल व्यवस्थित आणि तुम्हाला नवीन व्लॉग बघायला मज्जाच येईल. असेच मी मस्त ब्लॉग टाकेन तुमच्यासाठी खास. तर मस्त असं आवरून आम्ही आलो होतो क्लासमध्ये. रमाबाळाला पण मम्मीकडे दिलं होतं. मम्मीबरोबर ती आता छान रुळले मस्त अशी आणि मम्मीसोबतच खेळते ती. अधूनमधून माझ्याकडे असतेच आहे. क्लासमध्ये बरं झालं की तिला अलाउड केलेलं आहे, त्यामुळं जरा छान वाटते. काही थोड्याच दिवसांचा क्लास, एक 15-16 दिवसांचा प्रश्न आहे. त्यानंतर तर बाबांसोबतच राहणार आहे ती. त्यानंतर बाबा आला होता बघा रमाबाळाला आणि मला घ्यायला. आम्ही पूर्ण 1 वर्षानंतर मोमोज खायला गेलो होतो आणि गेलो तर काय तर दुकानच बंद होतं. खूप दिवसांनी आम्ही आलो होतो इकडे. मग गेलो तिकडे काकांना भेटायला. रमाबाळाला भेट करून दिली काकांची. पण रमाबाळ तर खूप जोरात रडायला लागले त्यांना बघून. तुम्हाला आवडतात का हो आमचे व्लॉग्स बघायला? मला नक्की सांगा हा कमेंटमध्ये. म्हणजे मी वेळेवरती व्लॉग टाकायचा नक्की प्रयत्न करेन. त्यानंतर बघा आम्ही चाललोच होतो घरी. तर जाता दगडूशेठचं आम्हाला दर्शन झालं. तर व्यवस्थित काही दर्शन घेता नाही आलं, कारण की गर्दी होती. म्हणजे ट्रॅफिकची गर्दी खूपच झाली होती तिकडे. आणि ही बघा मुलींची पहिली शाळा पूर्ण दुरुस्तीचं काम चाललं होतं. सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ती पुण्यातली. त्यानंतर आम्ही रस वगैरे घेतला आणि रात्री गेलो मासे घ्यायला. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके बाय, गुड नाईट, टेक केअर.